अस्सलामुअलैकुम। अल्लाहच्या नावानं सुरुवात करतो जो मोठा दयाळू व कृपाळू आहे। जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागातर्फे आयोजित ऑनलाईन विश्व कन्या दिवस म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड या विषयावर आधारित या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर मग या कार्यक्रमाची सुरुवात करूया। सृष्टिकर्त्याच्या वाणी म्हणजे अंतिम ईश ग्रंथ कुराणाच्या पठणाने मी नांदेडहून जॉईन झालेल्या डॉक्टर नसरीन ताई जुबेरी यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला अरबी भाषेमध्ये कुराण पठण करावं आणि नंतर त्याचं मराठी भाषांतर वाचावं। माननीय डॉक्टर नसरीन ताई जुबेरी। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ल बिहारु सुज्जिरत व इज़न नुफूसु ज़ुव्विजत वइज़ल मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत वइज़स सुहुफ़ु नुशिरत वइज़स समाउ कुशितत वइज़ल जहीमु सुइरत वइज़ल जन्नतु उज़्लिफ़त अलिमत नफ्सुम मा अहज़रत। सदक़ल्लाहुल अज़ीम। प्रिय बंधू आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम, आदाब। दिव्य कुराणाच्या 81 नंबरच्या सूरे अत-तकवीरच्या 9 ओळी मी आपल्या समोर पठण केले आहे। यांचं मराठी भाषांतर असं आहे। अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे। आणि जेव्हा समुद्र भडकविले जातील आणि जेव्हा प्राण शरीरांशी जोडले जातील आणि जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीची कोणत्या अपराधापायी ठार केली गेली आणि जेव्हा आकाशाचा पडदा दूर केला जाईल आणि जेव्हा नरक भडकविले जाईल आणि जेव्हा स्वर्ग जवळ आणला जाईल, त्यावेळी प्रत्येक माणसाला कळेल की तो काय घेऊन आला आहे। तर तेच वचन आहे अल्लाह। धन्यवाद ताई। खूप खूप धन्यवाद। आपण कुराणाचं पठण केलं। जमात इस्लामी हिंदच्या या कार्यक्रमाचा एक थोडक्यात प्रास्ताविक मी आपल्यासमोर मांडतो की हा जो आहे विश्व कन्या दिवस, ज्याला इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड ज्याला म्हणतात, ते संयुक्त राष्ट्र संघानं घोषित केलेला हा दिवस आहे। सन 2012 पासून हा दिवस जगभरामध्ये पाळण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे। त्याचा मुख्य जो उद्देश आहे तो खरं म्हणजे जेंडर इक्वॅलिटी आणि विशेष करून मुलींच्या बाबतीत काही लोक जे भेदभाव बाळगतात की मुलाला जास्त द्यायचं आणि मुलीला कमी द्यायचं वगैरे, हा भेदभाव दूर करणं विशेष करून ग्रामीण भागात आपण बघतो की इव्हन वाढताना जेवण वाढताना दिसतो मुलाला चांगलं वाढलं जातं। काही ठिकाणी, सगळ्या ठिकाणी नाही, जास्त वाढलं जातं आणि सांगितलं जातं की याला कमवायचं आहे, हा कमवता मुलगा आहे, हा याला मोठं व्हायचं आहे। खरं अशा प्रकारचं भेदभाव तिथं केला जातो। अशा प्रकारे शिक्षणा बाबतीत देखील जे आहे ते मुलाला जास्त शिकवणं, मुलीला कमी शिकवणं, की काय करायचं आहे, नोकरी तर करायची नाही ना वगैरे, अशा प्रकारचं जे डिस्क्रिमिनेशन केलं जातं, जेंडर डिस्क्रिमिनेशन केलं जातं। आणि अशा प्रकारे वागणुकी देखील भेदाभेद केला जातो। एवढंच नाही तर जे मजूर आहेत तर पुरुष मजुरांना जास्त मजुरी दिली जाते आणि महिला मजूर जे आहेत तर स्वस्त मिळतात। अशा प्रकारचं मोठमोठे ठेकेदार म्हणजे शहरी भागात देखील जे आहे ते महिला जे मजूर आहेत त्यांना मजुरी कमी दिली जाते। अशा प्रकारचं जे आहे ते डिस्क्रिमिनेशन होतं। तर जगभरामध्ये याच्यासाठी अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो। परंतु
8 मार्च महिला दिवस जेवढ्या मोठ्या संख्येनं साजरा केला जातो, तेवढा हा जो विश्व कन्या दिवस आहे तो तेवढ्या म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या तेवढ्या प्रमाणात जे आहे ते साजरा केला जात नाही. किंवा साजरा करणं म्हणजे काय, अवेअरनेस पसरवणे या निमित्तानं शाळामध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये आणि एवढंच नाही तर गावागावामध्ये हा दिवस साजरा केला गेला पाहिजे. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांना प्रौढ शिक्षण देणं फार अवघड असतं, विशेष करून ग्रामीण भागामध्ये. परंतु लहान मुलींना शिक्षण देणं सोपं असतं. म्हणून जर लहानपणापासूनच जर शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत जर लक्ष दिलं, प्रौढ शिक्षण देखील आवश्यक आहे महिलांना, परंतु मोठं झाल्यावर शिक्षण घेण्यापेक्षा लहानपणी शिक्षण देणं फार आणि शिक्षण घेणं देखील फार सोपं असतं. म्हणून लहान मुलींच्या शिक्षणाकडे फार जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की शिक्षण घेणं अनिवार्य आहे. म्हणजे जसं नमाज अनिवार्य फर्ज आहे, रोजा फर्ज आहे, हज फर्ज आहे, तशाच प्रकारचं शिक्षण घेणं अनिवार्य आहे प्रत्येक पुरुष आणि महिलांसाठी. आईच्या कडेपासून कुशीपासून तर धरतीच्या कुशीपर्यंत, खड्ड्यापर्यंत, धरतीच्या खड्ड्यापर्यंत प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला शिक्षण घेणं अनिवार्य ठरवलेलं आहे. म्हणजे प्रेषितांनी स्त्रियांना, मुलींना शिक्षणाचा फक्त अधिकार दिला नाही तर अनिवार्य करून टाकलेला आहे आणि सांगितलेलं आहे की ज्यानं आपल्या मुलीला जिवंत गाळलं नाही. एक प्रथा होती की अरबस्थानामध्ये मुलींना जिवंत गाळलं जात होतं. काही लोक तर जन्मल्या जे आहे ते खड्डा बाजूला पुरून ठेवत होते त्या महिलेच्या आणि गाडून टाकत होते. तर सांगितलं प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्याला जिवंत गाळलं नाही आणि चांगलं संगोपन केलं आणि चांगल्या घरी दिलं, तर तो माणूस जो आहे तो स्वर्गामध्ये, जन्नत मध्ये तो माझ्यासोबत असा राहील, म्हणजे त्या जवळ राहील. म्हणजे जन्नतची खुशखबरी दिली आहे चांगलं संगोपन करण्यासाठी. म्हणून जे आहे विशेष करून जो इमानवंत समाज आहे आणि विशेष करून जे आहे ते सांगायला हरकत नाही मुस्लिम समाज आहे, तो इतर बाबतीत काही क्षेत्रामध्ये आधी भारतीय समाज हा मागासलेला असू शकतो, परंतु आपल्या मुलीचं संवर्धन करण्या बाबतीत पुढे असल्याचं, अग्रेसर असल्याचं सचर कमिशनच्या रिपोर्टमध्ये सांगितलं. सचर कमिशन सांगतो की शिक्षण क्षेत्रात, रोजगार वगैरे याच्यामध्ये मागासलेला असणारी किंवा आपल्या मुलीचं जे संगोपन आहे त्या संगोपनाच्या बाबतीत हा समाज पुढारलेला आहे. तो इतरही समाज या बाबतीत पुढारलेला असावा. या अनुषंगाने जमात इस्लामी हिंद संदेश विभागातर्फे मुस्लिम समाजातील आणि इतर समाजातील प्रबोधन करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच अंतर्गत हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. जमात इस्लामी हिंद ही संघटना अतिशय उदारवादी संघटना आहे. व्यवस्था परिवर्तन याचा उद्देश आहे. समाज परिवर्तनातून व्यवस्था परिवर्तन हा त्याचा उद्देश आहे. न्याय व समतेवर आधारित एक व्यवस्था कायम करणं, सत्यावर आधारित एक व्यवस्था कायम करणं हा या संघटनेचा उद्देश आहे. त्याचे अनेक 56 विभाग आहेत. त्या विभागापैकी एक संदेश विभाग आहे की जे विशेष करून जे आहे ते आमचे मुस्लिम देश बांधव यांच्यापर्यंत जे आहे ते संदेश पोहोचावा, ईश्वराचा, अल्लाचा, पॉवरचा, ज्योतिबा फुले यांच्या भाषेत निर्मिकाचा संदेश पोहोचावा हा याचा उद्देश आहे. या अंतर्गत तो अनेक स्पेशल डेजच्या निमित्तानं ऑफलाईन आणि ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करत असतो. संवादाच्या माध्यमातून समृद्धीकडे अशा प्रकारचं धोरण या विभागाचं आहे. मी फार जास्त वेळ न घेता एवढंच बोलेन की मनामध्ये, घराघरामध्ये मुलींच्या संगोपनाविषयी, त्यांच्या शिक्षणाविषयी आणि त्यांच्याशी न्याय व्हावा या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याबद्दल जे वक्ते आहेत ते आपले मत मांडतीलच. आपण सर्वांना मी विनंती करतो की जे दर्शक आहेत त्यांनी पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ऑनलाईन राहावं, जॉईन राहावं. विशेष करून आजच्या ज्या कार्यक्रमाचं आकर्षण आहे त्या म्हणजे आजच्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत माननीय सुषमाताई अंधारे ताई याचे जॉईन झालेले आहेत आणि त्यांचं फार महत्वपूर्ण उद्बोधन मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहेत. तशाच प्रकारे सामाजिक कार्यकर्त्या, जमात इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभाग समितीच्या सदस्या माननीय शाहिस्ताताई कादरी या देखील आपले विचार मांडणार आहेत. आणि सर्वात शेवटी जो अध्यक्ष समारोप होणार आहे ते माननीय मोहम्मद समीत आहेत, जळगावहून जॉईन झालेले आहेत. जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभाग समितीचे ते सचिव आहेत. त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. अतिशय आगळा वेगळा असा हा कार्यक्रम
आपण जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हावं, त्याला शेअर करावं, याला लाईक करावं, आपले कमेंट्स जे आहेत ते इनबॉक्स मध्ये आपले मांडावे, अशी विनंती करून मी माझं प्रास्ताविक भाषण जे आहे ते इथं संपवितो. मी माननीय सुषमाताई अंधारे यांना मी विनंती करतो की त्यांनी जे आहे ते आपलं मार्गदर्शनपर भाषण करावं. माननीय सुषमाताई अंधारे. थँक्यू फॉर द इन्व्हिटेशन. आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे की आपण मला या कार्यक्रमात बोलण्याची संधी देत आहे आणि मला माझं म्हणणं मांडता येत आहे. भ्रूण हत्या हा तसा आपल्या सगळ्यांच्यासाठी प्रश्न आहे, पण त्यातल्या त्यात स्त्री अर्भकाच्या भ्रूण हत्या या मोठ्या प्रमाणावर आहे. आजचा जर एकूण काळ बघितला तर यात म्हणजे जे आपण फक्त ऐकत होतो पुस्तकांमधून, लिहित वाचत होतो, बोलत होतो, हे 1000 मुलांच्या मागे साधारण 927 मुली दिसत आहेत. ती संख्या, त्याचे नेमके दुष्परिणाम काय आहे ते दुष्परिणाम आता बघायला मिळत आहे. म्हणजे अगदी विवाहयोग्य मुलांना मुली मिळत नाही तिथपासून ते अनेक प्रकारचे दुष्परिणाम आता सुद्धा. पण मुळात याची कारणं काय आहेत, ती कारणं जर बघितली तर मला असं वाटतं की आपल्याला उपाय, कारण होतं काय की एखादी समस्या उद्भवते आणि आपण त्याच्या फक्त फांद्या छाटण्यामध्येच स्वारस्य बाळगतो. तर तुम्ही अशा कितीही फांद्या छाटल्या तरी तो प्रॉब्लेम वाढत जाणार आहे. त्याच्या मुळाशी जरा घाव घातला पाहिजे. जेव्हा मुळाशी घाव घालाल तेव्हा तो प्रॉब्लेम दिसतो. आणि मुळाशी घाव घालताना लक्षात असं येतं की मुळात स्त्री भ्रूण हत्या होतात का, आणि स्त्रिया किंवा मुलींकडे बघण्याचे दृष्टिकोन का बदलत नाही, मुलींना का वाढवण्यासाठी का घाबरतात का लोक, मुलगी जन्माला येणं ही आपत्ती का वाटते लोकांना. जेव्हा याचा आपण विचार करतो तेव्हा त्या सगळ्यांचं उत्तर इथल्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये सापडतं. तो समाजशास्त्रीय दृष्टिकोन असा की पहिली बाब, आपल्याकडे असं म्हटलं जातं की मुलगा जन्माला आला म्हणजे वंशाला दिवाळा. म्हणजे एकदा मुलगा जन्माला आला, चितेला अग्नी द्यायला मुलगा तयार झाला असं म्हटलं की मोक्ष प्राप्ती होत. तर ही जी धारणा आहे ही धारणा पहिल्यांदा बदलणं गरजेचं आहे. मला वाटतं ती आता बऱ्यापैकी बदलत आहे. म्हणजे अगदी ती म्हणजे शरद पवारांना एक मुलगी असणं, गोपीनाथ मुंडेंना एक मुलगी असणं, इथं पासून ते अनेक लोकांनी एक मुलगी असली तरी समाधान वाटतं हा आम्हाला मुलगी आहे का. त्यातल्या त्यात गोपीनाथराव मुंडेंना पण 30 मिळत. किंवा आता सपोज मी आहे तर मला माझ्या घरात प्रॅक्टिकली जर सांगायचं झालं तर माझ्या घरात मला अनेकांनी म्हटलं की अरे नाही एकच मुलगी कसं काय. म्हटलं हा ठीक आहे ना, बेटी हो या बेटा हो, है ना, मेरा है अपना है, दॅट्स इट, इससे ज्यादा कुछ नाही. त्या धारणा डोक्यात ठेवायची गरज नाही. एक दुसरी गोष्ट अशी की मुलगी म्हणजे काचेचं भांड, हा जो आपला दृष्टिकोन आहे की एकदा तडा गेला की जुळत नाही, मग सामाजिक अप्रतिष्ठा होईल. आपल्या घरात मुलगी आहे आणि जर काही जर 19-20 झाला तर मग सामाजिक प्रतिष्ठेचं भय फार आहे. मग ती सामाजिक प्रतिष्ठा अबाधित ठेवायची असेल तर नको बा, मुलगीच नको. लड़की हुई तो बार बार झुकना पड़ेगा लोगों के यहाँ, तो झुकने की नौबत ही ना आए इसलिए हमें लड़की ही पैदा नहीं करनी है. हे जे आहे की मुलगी असल्यावर झुकावं का लागेल, हा दृष्टिकोन बदलण्याची फार गरज आहे. तिसरी गोष्ट, समाज माणसामध्ये जे भय आहे एकूण मुलींना घेऊन, म्हणजे मी माझे एक मुस्लिम स्नेही, मी त्यांना असं म्हटलं कि आप लोग बहुत बात करते हो आजादी की, बहुत बोलते हो कि हमारे में बहुत आजादी है, हम में सबसे ज्यादा हम औरत को हम कहते हैं कि माँ के पैरों तले जन्नत है. एक तरफ तो आप बोल रहे हो कि माँ के पैरों तले जन्नत है, और दूसरी तरफ आप अपनी बहू बेटियों को इतनी तक आजादी नहीं देते हो कि वो खुलकर हर एक जगह पर अपने को प्रेजेंट कर पाए, कॉम्पीट कर पाए, हिस्सा ले पाए. असं का. मला असं वाटतं की या परिसंवादात ह्याच्यावर मी बोललं पाहिजे, कारण ही माझी जेन्युइन शंका आहे आणि ती नौशाद भाई त्याचं उत्तर तुम्ही सुद्धा दिलं पाहिजे. कारण अडचण काय होते, एकीकडे आपण फार आजादीच्या गप्पा मारतो आणि महिलांना स्वातंत्र्य, मुलींचा विकास, मुलींचा जन्म या सगळ्या गोष्टी बोलत राहतो, पण जेन्युइनली आपण त्याच्यावरती इम्प्लिमेंट करतो का. तर मग ते म्हणले नाही आम्ही सगळीकडनं इम्प्लिमेंट करतो. अगदी आता मी तुमच्याशी बोलतेय, मी माझा व्हिडिओ ऑन केलाय आणि मी बोलतेय, सहभागी असणाऱ्या 2 भगिनी त्या कोण आहेत तेही मला माहित नाहीये. मी त्यांचा फक्त आवाज ऐकू शकते. म्हणजे त्या मला नंतर कधी भेटल्या आता मी त्यांना ओळखू पण शकणार नाही की या सगळ्या माऊल्या त्या परिसंवादात होत्या आणि त्या माझ्याशी बोलत होत्या. मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत सुरक्षित होत नाही
तोपर्यंत मुलींना जन्माला घालण्याची इच्छाशक्ती सुद्धा तयार होत नाही. अनेक दृष्टिकोनातलं हेही एक महत्वाचं कारण असतं की प्रत्येक स्त्रीला असं वाटत राहतं की मुलगी म्हणून, स्त्री म्हणून मला हे सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागलेले आहेत. मी अजून एक मुलगी जन्माला घालायची आणि जे प्रॉब्लेम मी फेस केलेले आहेत तेच प्रॉब्लेम फेस करण्यासाठी तिला तयार करायचं, यापेक्षा नको अजून एक जीव त्रासातच घालायचा नको, असं दस्तूर खुद्द आई असणाऱ्या बाईला सुद्धा वाटत राहतं. ही मानसिकता मुळात बदलण्याची गरज आहे. जर आपल्याला, कारण काय होतं, आपला नहीं तू नारी है, जिसके हाथ में पालने की डोर है, पूरे जग की आशाएं उसकी ओर है, स्त्री आणि जगत जननी है, ही सगळी वाक्य बोलायला ऐकायला चांगली वाटतात, पण मुळात ही परिस्थिती का येते याच्या पाठीमागची कारण मीमांसा काय आहे ती समजून घेणं आणि त्यावर काम करणं, चिकित्सक पद्धतीने जी एकूण व्यामिश्र गुंतागुंत आहे ते समष्टी पद्धतीचं जे अध्ययन आहे त्यावरती काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नौशाद भाई, इसके बारे में इत्मीनान से और कभी बात करेंगे जरूर. मुझे पता है कि आज यहाँ वक्त बहुत कम है, लेकिन हम जरूर बात करेंगे इसके बारे में. जो मेरा नजरिया था वो नजरिया मैंने आपके सामने रखा. मुझे जो लगता है कि अगर आपको लगता है कि बेटी पैदा होनी चाहिए, बेटी बढ़नी चाहिए, तो बेटी बढ़ने के लिए बढ़ाने वाले जो समाज के सभी हिस्से हैं उनके दृष्टिकोण में भी बदलाव आना चाहिए. बदलाव आने के लिए हम सबको मिलकर काम करना है. मेरे बहुत सारे सवालात है, लेकिन फिर कभी आपसे जरूर इत्मीनान से बात करूंगी और उस पर डिस्कस भी करूंगी. फिलहाल आप सभी ने यहाँ पर मुझे शिरकत करने का मौका दिया. माफ कीजिए, आपने मुझे कहा कि मैं मराठी में बात करूं, लेकिन थोड़ा नेशनल प्लेटफॉर्म पर बात करने की वजह से बीच बीच में मुझसे हिंदी निकल रही है और मैं मराठी में फ्लो से बात नहीं कर पा रही हूँ. उसके लिए गुस्ताखी माफ कीजिए. फिर एक बार आप सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ और आप सबसे आज्ञा चाहूंगी. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद ताई. अशाच प्रकारे जे आहे ते समाजाचे काम पोचण्यासाठी आम्ही तुम्हाला पाचारण केलं होतं की काही कटू सत्य आहे ते मान्य करावंच लागेल. ही गोष्ट आहे, ही गोष्ट खरी आहे की अल्लाह आणि पैगंबरांनी खूप अधिकार दिले मुलींना. पैगंबरांनी मुलाला नाही तर मुलीला सांगितलं की तो जन्नत मध्ये राहील. ज्यानं 3 मुलींचं संवर्धन केलं, चांगल्या घरी दिलं आणि भ्रूण हत्या केली नाही, म्हणजे जिवंत काढलं नाही. एकानं सांगितलं मला 2च मुली आहे, सांगितलं 2 मुली त्याला आहेत, तोही जन्नत मध्ये माझ्या सोबत राहील. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे मुलगा नव्हे तर पैगंबरांनी मुलीला मोक्षाचं साधन आणि जे आहे ते म्हणजे मोक्ष तर नाहीये इस्लाममध्ये, मुक्ती आहे, जन्नतचं साधन जे आहे ते मुलीला सांगितलंय. परंतु ही गोष्ट देखील खरी आहे की विशेष करून भारतीय मुस्लिम समाजानं ते अधिकार किती दिले आपल्या मुलींना हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ताई, बाकीचे ज्या काही मुद्दे आहेत त्याविषयी माझ्या भगिनी बोलणारच, कारण आम्ही पुरुषांनी बोललो तर मग ते पुरुषी मानसिकता वगैरे हा एक आरोप लागतो, म्हणून आमच्या महिलांनी बोललेलं चांगलं आहे. त्याविषयी विशेष करून तुम्ही ऐकलं असेल, मेरी आवाज ही मेरी पहचान है. जे आधुनिक जग आहे त्याने फार काही न्याय केलेला नाही. आधुनिकतेच्या नावाखाली अत्याचार होतो. कॉस्मेटिक की स्त्रीचा चेहरा दिसलाच पाहिजे, ती सुंदर दिसली पाहिजे, त्याच्यासाठी जे आहे ते काही प्लास्टिक सर्जरी वगैरे देखील काही महिला करतात. तर असा आग्रही देखील नको. महिलेचं ज्ञान, महिलेचं जे शिक्षण, महिलेचं कार्य हे देखील ओळख असू शकते. आमचे शाहिस्ताताई कादरी या जमात इस्लामी हिंदच्या माध्यमातून खूप सामाजिक कार्य करत असतात. तुम्ही जेव्हा भेटाल तिथं त्यांच्या कार्याच्या निमित्तानं तुम्ही त्यांना ओळखाल. मी त्याच माननीय शाहिस्ताताई कादरी या जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागा समितीच्या सदस्य आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मांडावं. माननीय शाहिस्ताताई कादरी. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربي اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل من لساني يفقهوا قولي. सुरुवात अल्लाहच्या नावाने जो फार दयाळू व कृपाळू आहे. माझ्या प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, तुम्हा सर्वांना अस्सलाम वालेकुम. तुम्हा सर्वांवर शांती नांदो. या आशीर्वादासोबत मी आजचा जो विषय आपला विश्व कन्या दिवस या निमित्ताने 2 शब्द बोलणार आहे.
आणि सर्वात प्रथम मी माझे बंधू आणि सुषमाताई अंधारे आणि माझ्या भगिनी नसरीन जुबेरी आणि आयशाबाजी यांना सर्वांना त्यांचे मी सन्मान करून सलाम करते आणि सुरुवात करते की आता आपण पाहतो विश्व कन्या दिवस म्हणजे काय की वर्तमान जगातील एक गंभीर समस्या स्त्री भ्रूण हत्या होय. म्हणजे निव्वळ आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग यामुळे चिंताग्रस्त आहे आणि यामुळे लिंग संतुलन बिघडलेले आहे. आपण आता ऐकलं आहे, अंधारे मॅडम सुषमा अंधारे मॅडमनी सांगितलेलं आहे की मुलं जास्त आणि मुली कमी होत आहे आणि परिणामतः समाजावर हा अत्यंत वाईट दुष्परिणाम होत आहे. आता स्वयंसेवी संघटना आहे आणि समाजातील विचारवंत लोकही आहेत, म्हणजे आपापल्या परीने जे लोक आहे ते यासाठी उपाय शोधत आहे की आपापल्या परीने कोणता उपाय शोधत आहे. सगळ्यांना काही ना काही आता आपल्या परीने वागत आहे की याच्यामध्ये काय आहे की म्हणजे शासनाने पण कायदे बनवून दिलेले आहे, कठोर शिक्षेची तरतूद दिलेली आहे, मेडिकलने सांगितलेले आहे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपण पाहत लिहिलेलं असतं की इथे लिंग ते काही होणार नाही. सोनोग्राफीच्या खास म्हणजे सोनोग्राफीच्या हॉस्पिटलमध्ये ती काही सगळे ही कठोर शिक्षेची तरतूद केलेली आहे. पण आपण पाहतो की याचा काही फरक पडलेला आहे का? जास्त फरक तर नाहीये. फरक तर पडलेला असेल पण जास्त फरक पडलेला नाही. परंतु विविध उपकरणाद्वारे मातेच्या उदरामध्ये भ्रूणाचे लिंग माहीत करून घेण्याचा प्रयत्न अजूनही होत आहे आणि स्त्री गर्भ असल्यास गर्भपात करविले जातात. तर संपूर्ण जगात हीच परिस्थिती आहे. आपण एक दिवस कन्या दिवस म्हणून साजरा करून टाकतो. काय त्या दिवसापर्यंत मर्यादित आपण या कृत्याला बंदी घालू शकतो का? का आपण फक्त एक दिवस पाहतो की कन्या दिवस आहे, महिला दिवस आहे. आता त्या दिवसानिमित्त परंतु आपण इतकं करतो की आपल्या देशामध्ये कित्येक राज्यामध्ये आणि मुला-मुलींमधील ही तफावत खूपच जास्त आहे. आता विशेषतः आपण पाहतो किती राज्य आहे, गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली या राज्यामध्ये 100 मुलामागे 800 ते 900 मुली असा हिशोब ठेवलेला आहे. आता मुलींना कमी लेखण्याचा सामाजिक प्रवृत्तीमुळे स्त्री जन्म नाकारला जात आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींना कनिष्ठ समजले जातात. आता प्रत्येक घरातही हीच गोष्ट आहे. तू मुलगी आहे, तू शांत बस, तू बाहेर जाऊ नको, तू संध्याकाळ आली 5 वाजता तू घरी ये. आता मुलांना का आपण एवढी आझादी दिली, मुलांना का एवढं स्वातंत्र्य दिलेले, का मुलांना जितकी मुलं आणि मुली याला समान आपण का ठेवत नाहीये? ही चूक आपल्या समाजातील, आपल्या घरातील स्त्रियांची पण आहे. असं स्त्रियांना हेही पाहू आपण की घरातील काही चांगली गोष्ट असेल, चांगलं खावायचं असेल तर ते मुलांना आधी, मुलींना नंतर. या गोष्टीबद्दल आपण विचार करायला पाहिजे की मुलींना कनिष्ठ समजले जाते. आता त्यांच्या अस्तित्वाला माता-पिता स्वतःवरील ओझे समजून जातात. ओझं आहे, मुलगी झाली म्हणजे फार मोठं मुश्किल झाली आता. आता त्यांचे पालन, पोषण, त्यांची सुरक्षा, विवाहाबाबतच्या अडचणी त्यांच्या पालकांकरिता हे एक ओझे बनवलेले आहे. तर आजही वेगळी परिस्थिती नाहीये. राजस्थानमधील देवडा या गावाबद्दल प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये नमूद केलेले होते की तेथे तिथे मागील 100 वर्षामध्ये एकाही मुलीचे लग्न झालेले नाही. पहा विचार करायचं म्हणजे जन्मताच त्यांना मारून टाकले जाते आणि कधी कधी तर हे काम स्वतः जन्मदाती आईच करीत असते. आता मारण्याचे प्रकार असे आहेत की मी सांगू शकत नाही की मुलगी जन्माला आली की तिच्या नाकावर एका थैलीमध्ये मीठ ठेवून तिच्या नाकावर ठेवून टाकतात, म्हणजे तिचं दम कोंडून ती मरून जाते, किंवा तिच्या आईच्या मातेच्या दुधासोबत तिला अफू दिली जाते, म्हणजे ती जन्मताच मारली जाते. तर ह्या अशा किती प्रकारे असे आहे, म्हणजे तिला बाहेर टाकून चालली जाते आई. तर ही जन्म जाते. तर मला तर वाटते स्त्री ही स्त्रीचीच दुश्मन आहे का? स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे का? मग का असे प्रकार होतात? तर हे असे प्रकार आहे. तर ही आजची स्थिती आहे. तर अल्लाहचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे जेव्हा जगात यांचे जेव्हा आगमन झाले तेव्हा तेव्हा देखील मुलींना ओझेच समजले जात होते. त्या काळी म्हणजे कसं होतं की मुलगी जन्माला आली की तिला गाळून टाकत होते. आता डिलिव्हरीचा पिरियड आला की पहिलेच खड्डा खोदून ठेवायचे. आता म्हणजे मुलगी होती की मुलगा होता, मुलगी झाली की तिला तिथेच गाळून टाकत होते. आता कुराण याच्यासाठी म्हणतो, कुराण मध्ये आहे की आणि त्यापैकी एखाद्याला मुलीच्या जन्माची खुशखबर देण्यात येते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळीमा पसरतो आणि तो रक्ताचा घोट गिळून बसतो, लोकांपासून लपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवायचे लोकांना. विचार करतो की अपमानित होऊन मुलीला घेऊन घरात राहावे अथवा मातीमध्ये गाडावे. पहा असे वाईट निर्गम होत आहेत. आता इस्लाम हा या भ्रूण हत्येला घोर अपराध ठरवतो.
ज्या ज्या कारणामुळे अथवा आशंकामुळे भ्रूणहत्या केली जाते ना, त्यांनाच इस्लाम दूर करतोय. आता इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालीनता, कल्याणपद आहे. तिच्या पालन पोषणाची, उत्तम शिक्षणाची शिकवण तो देतो आणि सामाजिक पातळीवर हे खूपच उत्तम प्रसिद्ध झालेले आहे. आता सर्वप्रथम आपण पाहू की जनसामान्यामध्ये ही मानसिकता तयार करण्याचे काम इस्लामने केलेले आहे. आता आपण पाहू सुषमाताई अंधारे हे यांचं एक होते की ते म्हणजे आपण नोस पीस घालून आहात. तर याच्यामुळे काही असं नाहीये. आता भेटू तर आम्हीही तुम्हाला जर भेटू तर आम्ही तुम्हाला आमचा परिचय करून देऊ की मी ही आहे, मी आपल्यासोबत या स्टेजवर होती, मी आपल्यासोबत त्या प्रोग्राम मध्ये होती, म्हणून आम्ही आमचा नावासोबत आम्ही तुम्हाला परिचय करून देऊ शकतो. परंतु हा जो बुरखा आहे ही काही प्रगती आड येत नाही. आणि या कुराणमध्ये पण असं आहे की आणि आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार मारू नका. काही लोक असे असतात, एक मुलगी झाली बस झाली ना, आता दुसरी तिसरी झाली तर हिला कुठून आम्ही लग्नाला पैसा आणू, शिक्षणाला पैसा किंवा आम्ही जेवण कसं घालू. या दारिद्र्याच्या भीतीने ठार मारू नका. आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो, त्यांनाही देतो. हा अन्न पोषण करणारा तो वर बसलेला आहे, तो ईश्वर आहे. तर त्याचप्रमाणे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या कथनामध्ये असे शब्द आहे, ज्या व्यक्तीने 2 मुलीचे पालन पोषण केले आणि ती व्यक्ती आणि मी स्वर्गामध्ये आहे. आता नौशाद साहेबांनी सांगितलं तर या प्रकारे त्यांना असं सांगितलं की प्रेषित साहेबांना त्यांच्या साथींनी सांगितलं की जर एक मुलगी असली तर एक मुलगी जरी तुम्ही तिथे म्हणजे उत्तम शिक्षण दिले ते तोही स्वर्गात जाणार. जर 3 मुलगी असली तर 3 मुली पण असले तर त्यांनी संयम बाळगून त्याचे चांगल्या म्हणजे त्यांचे संगोपन करायला पाहिजे. त्याला संस्कृती चांगली दिली पाहिजे. तर हे सर्वच शिक्षण पालन पोषण केलं तर त्याला स्वर्ग प्राप्ती आहे. तर कमीत कमी स्वर्ग प्राप्ती म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. असं नाही की स्वर्ग काही अशी मनमोकळेपणाची किंवा या दुनियामध्ये राहणारी स्वर्ग आहे की नाही यावर आपण चर्चा नाही करणार. तर स्वर्ग जेव्हा प्राप्ती करायची असेल तर आपल्याला या गोष्टीचं पाहायला पाहिजे की घरात मुलगी जन्माला येते, एक भाग्याची गोष्ट आहे. आणि निसर्गाने स्त्रीकडे फक्त सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की ती प्रजनन शक्ती दिलेली आहे. फार मोठी शक्ती आहे ही स्त्रीला दिलेली आहे. कारण स्त्री ही घराचा कणा आहे, मेन कणा असतो. जेव्हा शरीराचा आपण पाहतो ना, पाठीचा कणा जर मोडला गेला तर काय कामाचं राहतो आपण, काही कामाचं नाही. त्याचप्रमाणे स्त्री ही घराचा कणा आहे आणि एक स्त्री हे घर आणि समाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळू शकते. आता हाच आपण पाहू की प्रत्येक स्त्री आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून म्हणा ते आपल्या आपल्या परिणिती बरोबर काम करत असते. आता जागतिक कन्या दिवस कधी असतो हेही आपल्याला काही जणांना तर माहित नाही. कमीत कमी या निमित्ताने तरी आपण आपल्या देशात, राज्यात, गावात कमीत कमी आपण सुधारणा करू शकतो की ही कन्या दिवस आहे. कन्या दिवस काय असते तर याच्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून समाजातील लोकांचे मन परिवर्तन आपण करू शकतो. आता शेवटची 2 शब्द सांगून मी आपले शब्द संपवेन की पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्याच्या शिकवणीची अंमलबजावणीची जी करण्याची ताकीद हे करते की ही आहे की क्रूर, सावकारी, बहुप्रशात आवडलेली मानवता जी आहे ती सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान आणि वंश श्रेष्ठत्वाचा विखारी झिंगेमुळे पेटलेला वैरभाव आहे. आणि द्वेष, राग, मत्सर, गरिबी व सर्वसामान्याची मानगुटीवर भांडवलदारांचा जो जुलमी पाय सर्वत्र चालू असलेली लूटमार आणि परिस्थिती, या पोटात उरलेली भुकीची आग आणि मान सन्मानाच्या असुरक्षिततेची भावना आणि याच अवस्थेतून नको वाटत असलेला मुलीचा जन्म, काळजाचा तुकडा असलेला मुलीचा निघृण वध करून मानवता भरडून निघालेली आहे. आता मुलगी जन्मली की तिच्या रक्षणाचा, तिच्या पोटा पाण्याचा प्रश्न बापाला भेडसावत असतो. कोणीतरी आपला जावाई होईल आणि आपली प्रतिष्ठा धुळीस मिळेल या कल्पनेने त्याच्या आत्म्याचा थरकाप उडतो आणि म्हणून तो आपल्या प्रेम ममत्वाची मुस्कटदाबी करून तिला जिवंत पुरून टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि संपूर्ण अरब समाजात ही प्रथा रूढ होती. अशा माणूस प्रथेचा प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी उच्चाटन करून स्त्री जातीचा गौरव केलेला आहे आणि वडिलाची जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये संपत्तीचा हिस्सा तिला मिळवून दिलेला आहे आणि आईच्या पायाखाली स्वर्ग याच्यासाठी आहे की तसेच मुलीचा सांभाळ करणाऱ्या आई बापांनाही स्वर्ग प्राप्ती दिलेली आहे. ही खुशखबरी दिलेली आहे. म्हणजे विशेष स्वतःच्या पत्नीशी मधुर संबंध ठेवणाऱ्यांना समाजातील उत्कृष्ट नागरिक म्हणून मान दिला जातो. असे होते प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. आज ही गरज आहे त्यांच्या शिकवणीची अंमलबजावणी करण्याची. म्हणजे शेवटी हे काय कोण हिशोब ठेवणार आहे, कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले. म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला की सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलावले. फक्त इथले चांगले कर्म हेच आपल्या सोबत येणार आहे. ही एवढं सांगून मी आपले 2 शब्द संपवते. वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. खूप खूप धन्यवाद शाहिस्ताताई कादरी. आपण फार
कमी वेळामध्ये फार मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलंय. एका एका वाक्यावर जे आहे ते एक एक निबंध लिहावा इतकं सारगर्भित अशा प्रकारचं आपण तिचं मार्गदर्शन मांडलंय. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागाचे सचिव माननीय मोहम्मद समी साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करावा. माननीय मोहम्मद समी साहेब. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातबन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन इला यौमिद्दीन. विश्व कन्या दिवस 11 ऑक्टोबर हा दिवस विश्व कन्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आदरणीय माननीय सुषमाताई अंधारे साहेबा, पुरोगामी सामाजिक विचारवंत पुणे, आदरणीय शाइस्ता कादरी साहेबा, संदेश विभाग जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र, आदरणीय नौशाद उस्मान साहेब, ज्येष्ठ पत्रकार आणि सदस्य संदेश विभाग जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र, आदरणीय माननीय डॉक्टर नसरीन जुबेरी साहेबा, सदस्य संदेश विभाग, आदरणीय आयशा पठाण, सदस्य संदेश विभाग आणि आदरणीय श्रोतेगण, बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी हा स्तुत्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमच्या भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया याबद्दल व्यक्त केलेले आहे. मी आपल्या अध्यक्षीय जे काही शब्द आहे त्यामध्ये आपल्या समोर ही बाब मांडू इच्छितो की समाजात गर्ल चाइल्ड कन्येबद्दल, लहान मुलीबद्दल जे विचार आहे ते विचार आज का पसरलेले आहे, त्याची मानसिकता काय आहे, हे असे विचार का पुढे जात आहे आणि गर्ल चाइल्डवर, कन्यांवर अत्याचार का होत आहे याविषयी विचार करणे, मंथन करणे हे आवश्यक आहे. आज आपण पाहतो की आमच्या ताईंनी, सुषमाताईंनी फक्त पर्दाबद्दल हे सांगितलं की हे स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. असं काही नाही. ज्या अर्थी आज मुली आणि स्त्रिया हे पर्दा करत नाही, बुरका घालत नाही, त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. तोकडे कपडे घालतात त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. ते आपल्या प्रदर्शन करतात त्याचं स्वातंत्र्य आहे. तर याचंही स्वातंत्र्य आहे की मुलींनी पर्दा करावा, त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. आणि माझ्या शाइस्ता ताईंनी सांगितलं की पर्दा हा स्त्री स्वातंत्र्य किंवा प्रगतीमध्ये कोणतीही रुकावट नाही, कोणताही अडचण नाही. याबद्दल आपण सुषमाताईंशी बोलू. त्यांनी स्वतः सांगितलं की आपण विचार करू, एका जागी बसू. आणि माझं सर्वप्रथम ही विनंती आहे ताईंना की आम्ही या विषयावर मराठी भाषेत
चांगली पुस्तके आणि चांगलं साहित्य तयार केलेलं आहे, त्याचं त्यांनी वाचन करावं. आपण पाहतो की आज एक बाब आपण इथे ठेवलेली आहे, स्त्री भ्रूण हत्या. मुलींचं स्त्री भ्रूण हत्याच होत नाही, हा अत्याचारच त्यांच्यावर नाही तर त्यांच्यावर म्हणजे व्यभिचार, त्यांचं बलात्कार, त्यांची हत्या ही सुद्धा होत आहे. बाल मजुरी सुद्धा आहे, डोमेस्टिक व्हायलन्स सुद्धा आहे. आणि इतकंच नव्हे तर बेटी बचाव याबद्दल सांगण्यात येते की कोणापासून वाचवायचं आहे? घरच्या लोकांपासून. आई बाप, मित्र, आप्तेष्ट आणि नातेवाईक हे जे जुलूम करतात त्या जुलुमापासून सुद्धा, अत्याचारापासून सुद्धा मुलींना वाचवायचं आहे, त्यांना योग्य स्थान समाजात द्यायचं आहे. मी इथे सांगू इच्छितो की स्त्री भ्रूण हत्येचं जे पर्सेंटेज आहे त्या कोणत्या समाजात जास्त आहे? मुस्लिम समाजात आहे का? मुळीच नाही. तुम्हाला एक केसी अशी मिळणार नाही. मी इथे आपल्या समोर काही स्टॅटिस्टिक सुद्धा सादर करू इच्छितो की 2020 पर्यंत जी आकडेवारी आहे 5 करोड मुली मिसिंग आहे. मिसिंग आहे म्हणजे त्यांना जन्मापासून रोखलेलं आहे लोकांनी. 100 मुलावर 93 मुली आणि प्रतिदिन 2000 मुलींचं अबॉर्शन जे गर्भपात आहे ते करण्यात येते. मुलींचं संगोपन बरोबर होत नाही, त्यांचं पालन पोषण बरोबर होत नाही. जर 1000 मुली जन्म घेत असतील तर 14 मुली फक्त या कारणाने की त्यांना योग्य अन्न मिळत नाही, औषध उपचार त्यांचं होत नाही, ते मरण पावतात. 15 करोड जे बाल मजूर आहे त्यांच्यामध्ये 49 मुली आहे, म्हणजे 7 करोड 35 लाख मुली आहेत. 1400 वर्षापूर्वी सुद्धा ही स्थिती होती. आणि आज आपण पाहतो लिव्ह इन रिलेशन मुळे मुलींचं पाश्चात्य काय हाल झालेला आहे. मुलगा त्याच्याशी संबंध ठेवतो, 1-2 आपत्ती होतात आणि तो तिला सोडून जातो आणि ती आपल्या गळ्यामध्ये त्या संतानांना, त्या आपत्यांना घेऊन फिरत असते. त्यांचा कोणी वाली वसिला नाही, कोणी बाप नाही, कोणी पिता नाही. पाश्चात्य देशाची ही स्थिती झालेली आहे. हे प्रकार वाढत चाललेले आहे. म्हणून हा दिवस साजरा करणे आवश्यक आहे. यासाठी समाजाची, मानवाची मानसिकता बदलणे गरजेचं आहे. हे जीवन नश्वर आहे आणि ईश्वराने इथे आपल्याला परीक्षेसाठी पाठवलेलं आहे. आणि मुलं मुली ईश्वर तर्फे आहे. कोणाला ईश्वर मुले देतो, कोणाला मुली देतो, कोणाला दोन्ही देतो आणि कोणाला एकही संतान अपत्य देत नाही. हे त्याची मर्जी आहे. परंतु ईश्वराने कुराण मजीद मध्ये इस्लाम याबद्दल ठोस भावना आमच्या मस्तिष्कात निर्माण करतो, आमचे मन परिवर्तन करतो. जोपर्यंत स्त्रीला पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही की स्त्री ही भोग वस्तू आहे आणि स्त्री स्वातंत्र्य किंवा गैर स्वातंत्र्याच्या नावाखाली तिच्यावर किती अत्याचार होतात. घरची ती कामे करते, बाहेरची करते, कमवते आणि आपल्या पतीला आणून देते. आणि पती कुठे? खेड्यापाड्यात तर मोलमजुरी स्त्रिया करतात, कमवतात आणि त्यांचं जे पैसा आहे पती हिसकावून घेतात, दारू पिऊन बसतात, मारपीट करतात, जुलूम करतात, अत्याचार करतात. हे कोणी पाहत नाही, याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. अशाच प्रकारे शहरामध्ये काय होतं, मॉल मध्ये काय होतं, ऑफिस मध्ये काय होतं, कसं टॉर्चर होते,
कशी अट्रॉसिटी होते यांच्याबद्दल हे पाहण्याची गरज आहे. आणि हे कशामुळे झालेलं आहे? आज आपण जे प्राकृतिक नियम आहे ते नियम आपण पाळत नाही. त्याचं संतुलन बिघडलेलं आहे. ते जर नियम आपण पाळले तर अशा घटना होणार नाही. त्यासाठी ईश्वरावर विश्वास ठेवणे, ईश्वराच्या आदेशांना मानणे आणि ही बाब की मला ईश्वरासमोर उभं राहायचं आहे आणि प्रत्येक विषयी मला जबाब द्यायचा आहे. पवित्र कुराण म्हणतो वला तक्तुलू औलादकुम मिन इमलाक नाहनु नरझुकुकुम व इय्याहुम. आणि आपल्या संततीला दारिद्र्याच्या भीतीने ठार मारू नका. आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो आणि त्यांना देखील देतो. व इजल मौदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन कुतिलत. जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केल्या गेली. अशाच प्रकारे पैगंबर मोहम्मद सल्लमनी जी व्यवस्था दिलेली आहे, जे आदेश उपदेश दिलेले आहे आणि जे जीवन व्यवस्था आम्हाला दिलेली आहे, सिस्टम ऑफ लाईफ दिलेला आहे, त्यामध्ये स्त्रियांचं फार मोलाचं स्थान आहे, बरोबरीचे स्थान आहे. एक गोष्ट ही सांगितलेली की जन्मतः मुलं आणि मुली ह्या काही वेगळ्या नसतात. या अय्युहन्नासु इन्ना खलकनाकुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक मिनहा ज़ौजहा व बस्सा मिनहुमा रिजालन कसीरा व निसा. आम्ही एका माणसापासून ही उत्पत्ती केलेली आहे आणि मुलं आणि मुली आणि पुरुष आणि स्त्री हे निर्माण केलेले आहे. कोणाला कोणावरही वर्चस्व नाही. मुलांना मुलींवर वर्चस्व नाही, मुलींना मुलांवर वर्चस्व नाही. सर्वांचा बरोबरीचा हक्क आहे. त्यांची जन्म पद्धती सारखी आहे, त्यांचं जीवनमान सारखं आहे. त्या सर्वांना ईश्वरासमोर जाब द्यायचा आहे, परंतु त्यांच्या जिम्मेदाऱ्या आणि त्यांचे कर्तव्य हे वेगवेगळे आहे. त्यांची सायकोलॉजिकल जी स्थिती आहे त्याप्रमाणे त्यांच्यासाठी क्षेत्र निर्माण करण्यात आलेले आहे. त्यांची ड्युटीज आणि कर्तव्य निर्माण करण्यात आलेले आहे, देण्यात आलेले आहे. तर हे स्वातंत्र्याला आळा नाही, हे तर स्वातंत्र्य आहे. मुलींना सुद्धा संपत्तीत वाटा आहे. शिक्षण ते घेऊ शकतात, प्रत्येक ते काम करू शकतात. इव्हन त्या म्हणजे फौज मध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि लढाया सुद्धा लढू शकतात आणि ते डॉक्टर इंजिनियर सर्व काही होऊ शकतात. इस्लामने याबद्दल कोणतीही म्हणजे अशी पाबंदी ठेवलेली नाही, आता रोख लावलेला नाही. तर हे स्वातंत्र्य त्या मुलींना देण्यात आलेली आहे आणि त्यांचं म्हणजे लग्न सुद्धा त्यांच्या मर्जीच्या शिवाय होऊ शकत नाही. कन्यादानाचं कोणतंही कन्सेप्ट इस्लाम मध्ये नाही. विधवेचं लग्न होतो. विधवा म्हणजे माणूस, विधवा म्हणजे हे जे आहे त्यांच्याकडे पाहू नये, त्यांना एका म्हणजे कोंडवाड्यात ठेवावं, त्यांना बंदी करून ठेवावं, अंधारात ठेवावं, त्यांना विशेष कपडे घालावे, अशी कोणतीही जबरदस्ती आणि कोणतीही पाबंदी इस्लामने त्यांना दिलेली नाही. त्यांना दुसरं लग्न करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांना प्रॉपर्टी मध्ये स्वातंत्र्य आहे, शिक्षणामध्ये स्वातंत्र्य आहे, आपल्या परीने कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सर्व बाबी समोर आहे, परंतु हे सर्व बाबी आमच्या बांधवांसमोर येत नाही. आणि कधी कधी काय असतो, मला माफ करा, की आपल्या डोळ्यावर जो चष्मा असतो ना, आपण त्याच रंगाने सर्वांना पाहतो. ते चष्मा काढून पहा, सतसत एक बुद्धीने स्टडी करा आणि त्याचा अभ्यास करा, तर कळून येईल की इस्लामने मुलींना किती हक्क दिलेला आहे. प्रेषित मोहम्मद सल्लम सांगितलं, ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते तर फरिश्ते दूत तिथे येतात ईश्वराचे आणि
ते त्या लोकांवर ईश्वराकडून सलामती हे दर्शवितात आणि ते प्रार्थना करतात की एका अशक्त जीवाला अशक्त जीवापासून जन्म दिलेला आहे. जो कोणी या अशक्तांवर दया करेल, त्यांची मदत करेल, ईश्वर त्याला महाप्रलयापर्यंत मदत करेन, त्याच्यावर दया करेल. तुम्ही जमिनीवर राहणाऱ्यावर दया करा, आकाशवर तुमच्यावर दया करेल. हे अशा प्रकारे त्यांच्या आबरूची म्हणजे रक्षण करणे, त्यांच्या जीवाचे रक्षण करणे, त्यांच्या हक्काचे रक्षण करणे, त्यांना योग्य स्थान मिळवून दिले, हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही सर्वांना बसून यावर विचार करावा की आज आपण हे दिवस तर पाळतो आणि जसं पाश्चात्य संस्कृती आहे त्यानुसार आपल्या समाजात हे सर्व रूढी आणि हे सर्व रिवाज रीतिरिवाज सुरू झालेले आहे. त्यामुळे आपला समाज हा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून कुठे चाललेला आहे, किती ढासळलेला आहे, कशी म्हणजे ऐश्वर मिळावं, भौतिक सुख मिळावं आणि मटेरियलिस्टिक आपल्याला जीवन चांगलं व्हावं, याशिवाय माणसाला कोणतीही दुसरी गोष्ट आवडत नाही, कोणताही मोठा उद्देश नाही. सर्व स्वार्थी वृत्ती पसरलेली आहे. तर इस्लाम हे सांगतो की मुलींवर प्रेम करा, त्यांचं पालन पोषण करा, त्यांचं शिक्षण करा, प्रबोधन करा, त्यांना मुलांना मुलींवर वर्चस्व देऊ नका, प्राधान्य देऊ नका. ज्याने अशा प्रकारे 3 मुलींचा, 2 मुलींचा, 1 मुलीचं किंवा बहिणीचं पालन पोषण केलं, त्याच्यासाठी स्वर्ग आहे. तो मोहम्मद सल्लम बरोबर स्वर्गात राहील. ही खुशखबरी आणि हे शुभ संदेश इस्लामने लोकांना दिलेला आहे. शेवटी इस्लामने स्वातंत्र्य दिलेलं आहे. जर तुम्हाला हे पटत असेल तर तुम्ही आपल्या संस्कृतीमध्ये, समाजामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवहारात आणा आणि पटत नसेल तर तुमच्यावर काही बंदी नाही, काही बंदी नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. धार्मिक स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे. तर हे सर्व समोर ठेवून आज आपल्याला कन्याविषयी जी काही मानसिकता आहे ते बदलणे गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना सन्मानाचं स्थान मिळावं, जेणेकरून त्यांची भ्रूण हत्या होऊ नये, जेणेकरून त्यांचा बलात्कार होऊ नये, शोषण होऊ नये, त्यांची हत्या होऊ नये, त्यांच्याशी अत्याचाराचा मामला होऊ नये. या सर्व बाबीवर आपल्याला नजर ठेवायची आहे आणि सर्वांनी मिळून आपल्याला कार्य करायचं आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम यासाठी आपण ठरवू शकतो, बसून ठरवू शकतो आणि समाजात ह्या कुप्रथा जे आहे ते कुप्रथा आपण नष्ट करू या दिवसाच्या निमित्ताने आणि अशी प्रतिज्ञा करू आणि लोकांच्या विशेष करून कन्येचा सेवा करणे आणि त्यांच्यावर दया करणे आणि त्यांचं जे योग्य हक्क आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करावा. याविषयी माझं एक तर विनंती अशी आहे की आमच्या सर्व बांधवांनी, मुस्लिम बांधव असो की देश बांधव असो, त्यांनी इस्लाम बद्दल जाणून घेणे अवश्य आहे. आज किती वर्षापासून आपण बरोबर राहतो, परंतु एक दुसऱ्याला समजत नाही, एक दुसऱ्याबद्दल जाणत नाही. इस्लाम बद्दल जे दुसरे लोक सांगतात त्यावर आपला विश्वास आहे, त्याला आपण सत्य मानतो आणि हिंदू इझम बद्दल, बौद्धिझम बद्दल जे दुसरे लोक सांगतात ते आपण मान्य करतो. ज्याचा जो धर्म आहे त्याचे जे म्हणजे ज्ञानी लोक आहेत त्यांच्याकडून हे ज्ञान प्राप्त करणे, जाणून घेणे ही काळाची आवश्यकता आहे. इस्लाम बद्दल मुसलमान विद्वान करून जाणून घ्या, कुराण वाचा, मोहम्मद सल्लमचं जीवन पहा, त्यांचे आदेश पहा.
हिंदुइझम बद्दल जाणून घ्यायचं असेल तर वेद पहा आणि इतर धार्मिक ग्रंथ पहा आणि त्यांचे जे विद्वान आहेत त्यांच्याशी बोला. बौद्ध धर्माबद्दल सुद्धा असंच आहे. माझ्या धर्माबद्दल दुसऱ्याला विचारू नका, दुसऱ्या धर्माबद्दल मला विचारू नका. ही जे चाललेलं आहे ना, की वाहण्यामध्ये आणि चॅनल मध्ये जे काही आज एका धर्माला विशेष करून टार्गेट केलं जात आहे आणि नफरत आणि हे द्वेष मत्सर ह्या भावना ज्या निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे ते देशाच्या हितामध्ये नाही. आपल्याला ह्या देशाला म्हणजे सुजलाम सुफलाम करायचं आहे. प्रत्येकाला सुख मिळावं, प्रत्येकाला आनंद मिळावं, प्रत्येकाला शांती मिळावी, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळावं, प्रत्येकाला डेमोक्रेटिक पॅटर्न यासारखे म्हणजे लोकतंत्राचे जे त्याचे हक्क आहेत ते मिळावे. तर यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. या देशाची प्रगती हो, समाजाची प्रगती हो, आपण गुन्ह्या गोविंदाने राहू, एक दुसऱ्याला समजून घेऊ आणि शेवटी आपण चांगले करून कार्य करून ईश्वरासमोर उभे राहणार आहोत. तो विचारणार आहे तुम्ही काय घेऊन आलात. आमच्या दोन्ही भगिनींनी जे विचार आपल्या समोर ठेवलेले आहे त्याबद्दल मी त्यांचं फार आभारी आहे आणि याचबरोबर ईश्वर दरबारी प्रार्थना करतो की ईश्वर आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे आणि गुन्ह्या गोविंदाने राहणे आणि एक दुसऱ्याचा हक्क समजणे आणि ते देण्याची आम्हाला बुद्धी दे. मी हे सांगून माझे हे 2 शब्द समाप्त करतो. व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. खूप खूप धन्यवाद माननीय मोहम्मद समी साहेब. फार मोलाचं मार्गदर्शन आपण आम्हाला केलंय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर एक पान सुपारीचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन असतो. माननीय डॉक्टर आयशाताई पठाण यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. माननीय डॉक्टर आयशाताई पठाण, नांदेड. अल्लाच्या नावाने जो अत्यंत दयावंत व कृपाळू आहे. आजच्या विश्वकन्या दिनानिमित्त संदेश विभागातर्फे आयोजित ज्या काही लोकांनी उपस्थित आणि आम्हाला या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद दिलाय त्यांची मी मनपूर्वक आभारी आहे. कार्यक्रमाची सुरुवात करणारे आहे डॉक्टर नसीम जुबेरी, संदेश विभाग, जमात इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश, नांदेड यांची पण मी आभारी आहे. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या पुण्याच्या सुषमाताई अंधारे ज्या प्रसिद्ध पुरोगामी सामाजिक विचारवंत आहेत. त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून आम्हाला आपला वेळ दिला, आपले अमूल्य विचार मांडले. त्यांची मी संदेश विभागातर्फे जमाततर्फे आभारी आहे. आमच्या ताई शाहिस्ता खादरी औरंगाबादच्या सदस्य, संदेश विभाग, जमात इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश यांनी आपले विचार मांडले. आम्ही त्यांचेही आभारी आहोत. तसेच या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय मोहम्मद समी साहेब, सचिव, संदेश विभाग, जमात इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश, जळगाव यांनी आम्हाला अतिशय उत्कृष्टपणे आपले अमूल्य विचार व्यक्त करून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे संचालन करणारे औरंगाबादचे माननीय नौशाद उस्मान साहेब, सदस्य, संदेश विभाग यांची मी आभारी आहे. तसेच आमच्या या जमाती इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या मीडिया सेलचे सेक्रेटरी माननीय अनवर शेख यांनी सदर कार्यक्रमाला भरघोस प्रसिद्धी दिल्याबद्दल आयोजकातर्फे मी त्यांचेही अत्यंत आभारी आहे. शेवटी जमात इस्लामीनं आम्हाला झूम लिंक उपलब्ध करून दिली, त्यांचेही मी आभारी आहे. आणि असंख्य बंधू आणि भगिनींनी या ठिकाणी आपला वेळ देऊन आमचा कार्यक्रम ऐकला, त्यांचेही मनपूर्वक आत्मिकतेने मी आभार मानते. धन्यवाद. जमात इस्लामी हिंद महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागाच्या सदस्य असलेल्या डॉक्टर आयशाताई पठाण यांनी अतिशय संक्षिप्तपणे आणि थोडक्यात आभार मानल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. जे दर्शक आहेत त्यांना विनंती की हा एक संवादाची दार उघडणं आहे. ही गोष्ट इथं थांबणार नाही. तुम्ही संवाद साधा, इथं खाली कमेंट्स मध्ये आपले मत व्यक्त करा. आणखी याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील
तर आमच्या संस्थेची एक हेल्पलाईन आहे, त्यावर जे तुम्ही प्रश्न त्या हेल्पलाईनवर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेत, राष्ट्रभाषेत तुम्ही प्रश्न विचारू शकता, इंग्रजीत प्रश्न विचारू शकता. तो नंबर आपण लिहून घ्या. स्क्रीनवर देखील तो नंबर दिसत आहे. तो नंबर आहे 1-8-0-5-7-2-3-0-0-0. थोडक्यात सांगत म्हणजे 1800-572-3000. हा नंबर सेव्ह करून घ्या. मोफत आहे, टोल फ्री नंबर आहे. नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. दृष्टी द विजन हा जो आमचा युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. याच्या खाली कमेंट करा, प्रश्न करा आणि उत्तर देखील तुम्ही देऊ शकता कमेंट मध्ये. मी पुनश्च एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो आयोजकाकडून. आणि हा कार्यक्रम संपला असं मी आयोजकातर्फे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने मी जाहीर करतो. धन्यवाद.